राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली। शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने हा संतापजनक प्रकार केला आहे। पीडित मुलीची आई कामानिमित्त कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहे। या संधीचा फायदा घेत मुख्याध्यापक दाभोळे याने पीडितेवर 2 वेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली। एकदा त्याने मुलीच्या घरी जाऊन आई नसताना कृत्य केले, तर दुसऱ्यांदा त्याने आपल्या मुलाच्या फ्लॅटवर मुलीला बोलावून घेतले। त्याचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर असल्याचा फायदा त्याने घेतला आणि तिथे मुलीवर अत्याचार केले। जानेवारी 2026 मध्ये मुलीच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागल्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा सर्व प्रकार समोर आला। दरम्यान या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेतली। त्यानंतर महिला सहाय्यक कक्षात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला। 2025च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान 2 वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी संशयित कृष्णा दाभोळे आणि मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील करीत आहे।